आज दीपक केने अशी घातक सलामीवीरची जोडी आपल्याला पाहायला मिळते गोळवली संघाची. मॅच सुरू करायची. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलवली विपक्ष नागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. दीपक आणि प्रवीण सलामीला येत असताना स्ट्रायकिंग एंडवर आहे बॅट्समन दीपक केने आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे प्रवीण वगे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. गोलवली संघ बॅटिंग करत असताना टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतो नागाव संघाचा हा टॅलेंटेड यंगस्टर नयन मडवी. नयन मडवीवर इथे मात्र विश्वास दाखवलाय. स्ट्रायकिंग एंडवर दीपक. 5 षटकांची मॅच, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. नागाव विपक्ष गोलवली दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. ओव्हर द विकेटने नयन मडवी सज्ज होतोय. पहिला चेंडू टप्पा पडला नंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय आणि पूर्णपणे फलंदाजाला बीट करतो आणि निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाजाने केली आहे सुरुवात. निर्धाव चेंडूने बांधून ठेवलं ते म्हणजे दीपक केनेला. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नागाव संघाची. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय घेतला होता आणि पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव फेकलाय गोलंदाज नयन मडवीने. स्ट्रायकिंग एंडवर दीपक. इथे मात्र फुलवलेचा चेंडू होता. चेंडू गॅप मध्ये घेऊन काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतो. चेंडू जातो नो मास लँड मध्ये. चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये येतोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी होईल तोपर्यंत संघाचं व स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना दीपक केने बॅट अँड पॅड मधला चेंडू होता खोदून काढला हवेमध्ये आणि जिथे चेंडू जातो तिथे नो मास लँड मध्ये वन बाउन्स एका हातात मात्र क्षेत्ररक्षक येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर 2 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्दू विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र स्लो रन चेंडू होता. चेंडू मध्ये स्वतः गोलंदाज झेल खाली. चांगलं अटेम्प्ट होतं मी म्हणेन दीपक केनेचा. झेल होता इथे मात्र झालाय ड्रॉप. संधी होती दीपकला बाद करण्याची. हा झेल किती महागात ठरू शकेल गोलंदाजाला, कारण की 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत गोलंदाज नयनने. चांगली गोलंदाजी करत असताना संधी देखील निर्माण केली होती पण अखेरीस झेल झालाय ड्रॉप. नयन मडवी गोलंदाजी मार्कवर आहेत. स्ट्रायकिंग एंडवर येतात पहिल्यांदाच प्रवीण. उजव्या हाताचा विस्फोटक असा फलंदाज, भरपूर वर्षाचा अनुभव आहे या खेळाडूकडे, तोच प्रवीण वगे. स्ट्रायकिंग एंडवर नयन मडवी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय उर्दू विकेटने. इथे मात्र लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. पंचांचा सिग्नल येतोय. मिळतायत 4 धावा. प्रवीण वगेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चषकामध्ये मालिका विराटचा पुरस्कार देखील मिळाला होता. तोच खेळाडू चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन करतो. मी मगाशीच म्हटलं होतं भरपूर वर्षाचा अनुभव आहे प्रवीण वगेकडे. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धाव फलकावर 7. जो गोलंदाज नयन मडवी चांगली गोलंदाजी करत होता त्याच्या अगेन्स्ट हा चढवलेला हल्ला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र नयन आपला एंड बदलत असताना राऊंड द विकेटने स्टार्ट घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडून. इथे मात्र आखोटोबाई चेंडूचा चेंडूला लॉफ्ट केला. आता मात्र तिथे खेळाडू आहे. टायमिंग प्रॉपर झालं नाहीये आणि प्रवीण वगेला मैदान सोडावं लागतंय. धक्का क्रमांक 1 लागलाय 7 या धावसंख्येवर. तो करतोय गोलंदाज नयन मडवी.
प्रवीण वगे बाद झाल्यानंतर नवीन आलेला बॅट्समॅन अमित गायकर येतो. रोहितने झेल पकडला होता. सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला लॉंग ऑनच्या दिशेला. गोलंदाज नयन पुन्हा एकदा सजग स्ट्रायकिंग एंडवर आहे. दीपक केने इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला खेळण्यासाठी इथे मात्र जागा बनवली होती. ते गोलंदाजाने रीड गेला आणि चेंडू टप्पा पडला. नंतर बाहेरच्या दिशेला वळण घेत असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. धावा खर्च केल्यात नयन मडवीने 7. एक यश देखील प्राप्त केलंय गोलुली संघाचं. धाव फलक पोहोचलाय ते म्हणजे 7 या धावसंख्येवर. गोलवली विपक्ष नागाव अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 7. एक गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज संजयचा वापर केला. सुप्रसिद्ध गायक आहेत संजय पाटील येतात गोलंदाजी मार्कवर. आवाजाने तर बेधुंद केलाय. आता मात्र क्रिकेटच्या या पटलावरती कशा प्रकारचा खेळ करतील पाहूयात. दुसरं षटक घेऊन येतात मोठा गाव एंड कडून. स्ट्रायकिंग एंडवर आहे बॅट्समन अमित गायकर. उर्दू विकेटने पहिला चेंडू ब्लॉक होलचा होता. इथे मात्र खोदून काढला. एका धावेची संधी होती आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. चांगला चेंडू होता मी म्हणेन. गोलंदाज संजयने हाताळलेला ब्लॉक होल चेंडू होता. शेवटच्या मोमेंटला टॅप करत असताना हा मध्ये कॉल केला आणि दीपकने इथे मात्र डेंजर एंडला स्वतः जात असताना एक धाव कंप्लीट केली आणि धावसंख्या झाली धावफलकावर 8. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शांत सुरुवात म्हणून चांगली गोलंदाजी ही नागाव संघाचं वैशिष्ट्य आहे आणि आतापर्यंत तशाच प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे उर्दू विकेटने संजय पुन्हा एकदा सज्ज होईल. मोठा गाव एंड कडून. स्ट्रायकिंग एंडवर दीपक केने. इथे मात्र गती परिवर्तन केलं होतं पूर्णपणे. आपला अनुभव दाखवत असताना मी मगाशीच म्हटलं होतं सुप्रसिद्ध गायक आहेत. आपल्या गाण्यांनी तर बेधुंद केलंय पण इथं मात्र गोलंदाजीने देखील इम्प्रेस करतो. 2 चेंडू फेकलेत आतापर्यंत. धावा खर्च केल्या त्या म्हणजे 2. एक लेग बायच्या स्वरूपात धावा आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 9. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी योग्य टप्प्यावर गोलंदाजी करत असताना गोलंदाज संजय पाटील सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर आहे अमित गायकर. इथे मात्र लॉफ्ट केलाय. टायमिंग देखील व्यवस्थित जुळालाय आणि चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क. अमित गायकरच्या बॅटमधून येतोय हा षटकार. शॉर्ट रनअप आहे. फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑनला फिरकावून दिला. अलॉंग दी कार्पेट जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. एका धावीचा अवधी होता. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. स्ट्राईक रोटेट केली तर स्ट्राईकवर आणलं जातं दीपकला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 16. ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक गडीबाद 16 अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते गोलवली संघाची. संजय आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. उर्दू विकेटने सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर दीपक. इथं मात्र स्लोअर मध्ये चेंडू होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय. पंचांचा सिग्नल येतोय. हा यूज अँड मायटी षटकार. संख्या झाली धावफलकावर 22. जी धावा कुठेतरी रोखल्या होत्या नयन मडवीने आणि या षटकामध्ये भरपूर समाचार घेतला तो म्हणजे गोलंदाज संजय पाटीलचा. सुरुवात चांगली केली होती संजयने. 2 चेंडू सुरेख हाताळले होते. त्यानंतर अमित गायकरने फ्लोर लेनचा चेंडू होता त्याला भिरकावून दिला. एक षटकार. त्यानंतर सिंगल स्वरूपाची धाव स्ट्राईक रोटेट केली. त्यानंतर दीपकने देखील एक षटकार ठोकला आणि धावसंख्या झाली धावफलकावर 22. अजून या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. राऊंड विकेटने संजय सज्ज होईल. इथे मात्र पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर झालाय. स्टँड हँड डिस्पॅच. चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. मिळतायत 6 धावा.
3 षटकार त्याच्या अगेन्स्ट ठोकलेत बॅटिंग करत असताना गोळवली संघाने. वैयक्तिक मी म्हणेन दीपकने 2 षटकार ठोकलेत आणि एक अमित गायकरने षटकार ठोकला. अवघ्या 21 धावांचं षटक त्यांनी हाताळलं. 2 षटकांअखेरीस धावा झाल्या धावफलकावर 28 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सचिन पाटीलचा वापर केलाय. तिसरा फ्रेश गोलंदाज वापरला जातोय नागाव संघाकडून. स्ट्रायकिंग एंडवर आहे अमित गायकर आपल्याला पाहायला मिळतं. .00 सरासरी इथे मात्र राखत असताना आपल्याला पाहायला मिळतं. टीम बॅटिंग करत असताना गोलवली संघ. उर्दू विकेटने सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर आहे अमित गायकर. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन इथे मात्र विखुरलंय. सचिन सज्ज होते गोलंदाजी मार्कवर उर्दू विकेटने. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतो. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र पंचांनी एक धाव डिक्लेअर केली. एक धाव इथे मात्र एकवटली जाते आणि धावसंख्या होती धावफलकावर 29 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात ऍड केली जाते. पहिला चेंडू सचिन हाताळत असताना धावसंख्या झाली धावफलकावर 29. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर येतो एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज दीपक केने. वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतो दीपक केने. पहिल्या षटकामध्ये नयन मडवीने नक्कीच शांत ठेवलं होतं. त्याच फलंदाजाने इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपले गिअर चेंज करत असताना राऊंड विकेटने सचिन पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर आहे दीपक केने. इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे दूर आहे. प्रयत्न मात्र चालू आहेत पण चेंडू जातो त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि मिळतायत त्या 4 धावा दीपक केनेला. गोलंदाजी मार्क स्ट्रायकिंग एंडवर आहे दीपक. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. प्रोटेक्शन दिलं जात आहे. संजय पाटील होते तिथे आणि एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर एका धावेच्या मदतीने 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर उर्दू विकेटने सज्ज होतो. आता मात्र एंड बदलत असताना आपलं सचिन. 34 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर आहे अमित गायकर. 8 धावसंख्येवर खेळत असताना अमित आपल्याला पाहायला मिळतोय. उर्दू विकेटने इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. दिशेपासून भरकटत असताना अवंतर स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 35 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आपण जर विचार केला तर सचिनचा रनअप खूप मोठा आहे पण भरपूर दूरवरून ते आधी चालत जातात त्यानंतर ते रिदम पकडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवर इथे मात्र पंचांनी नो घोषित केलाय. चेंडू मध्ये आहे. झेलची संधी. झेल इथे मात्र निसटलाय. दुसरा धावेचा इथे मात्र कॉल केलाय. डेंजर एंडला स्वतः अमित गायकर जात असताना डायरेक्ट हिट झालाय. बॅकिंग दूरवरून येत असताना नो प्लस अशा 3 धावा ऍड केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 39 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र जीटीसीच्या कॅमेरामॅन अगदी नो बॉल इथे मात्र कॅच केलाय. त्याचा रिप्लाय आपल्याला दाखवत असताना टेक्नॉलॉजी किती पुढे गेली आहे पहा. टेनिस क्रिकेटमध्ये देखील आता बीमर साठी रिव्ह्यू आहे. त्यानंतर रनआउट साठी नक्कीच रिव्ह्यू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चांगलं कॅमेरामॅन जीटीसीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सचिन सज्ज होईल. पहा रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवरती. राऊंड विकेटने सचिन पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर आहे दीपक. आता मात्र चेंडू मध्ये आहे. झेलची संधी आणि इथे मात्र सोपा झेल होता मात्र पण फ्री हिटचा चेंडू त्यामुळे फलंदाज इथे मात्र बाद नसणार आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 40 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 40. गोलोली संघ बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. अमित आणि दीपक चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. ओव्हर विकेटने पुन्हा एकदा सजोल. गोलंदाज सचिन. स्ट्रायकिंग एंडवर आहे अमित गायकर. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता. अलॉंग दी कार्पेट घेऊन काढलं. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येतो वेगाने. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये इथे मात्र फेकी देखील व्यवस्थित करतो आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू कक्षामधून नक्कीच प्रोत्साहित केलं जातं दोन्ही फलंदाजांना आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 42 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. ओव्हर विकेटने सचिन सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू मध्ये आहे. चेंडू जातो नोमास लँड मध्ये. 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि तोपर्यंत एका धावेचा अवधी होता आणि 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. झालाय 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 43. एक गडी बाद गोलोली संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि ड्रिंक्स ब्रेकरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात भूषण जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. तर तोपर्यंत इनिंग ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक आहे, माफ करा. ड्रिंक्स ब्रेक मध्ये आपण डीजे ऑपरेटरला नक्कीच सुवर्ण संधी देऊयात. एक ठाणे जिल्ह्याचा बक्षीस लावले हो लाखाचा. आयोजन मुख्य शेठ पाटील दादाचा. गिरजा माता क्रिकेट क्लब जुने डोंबिवलीचा. हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुख्य शेठ पाटील दादाचा. हे रायगड ठाण्यात गाजतोय नाव आपल्या मुख्य शेठ पाटील दादाचा. मुख्य शेठ पाटील दादांनी ठेवलंय रामदास शेठ पाटील. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 1/43 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दीपक 21 या धावसंख्येवर खेळत असताना त्याचबरोबर अमित इथे मात्र 7 चेंडू सामोरे जात असताना 14 धावा एकवटल्यात. चांगली पार्टनरशिप होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलोली संघ बॅटिंग करत असताना पहिल्या षटकात मी म्हणे नयन मडवीने चांगली गोलंदाजी केली होती. आता मात्र सलगचा 4था फ्रेश गोलंदाज इथे मात्र वापरलाय. गोलंदाजी करत असताना नागाव संघाने संघम येते गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकिंग एंडवर आहे अमित गायकर. लेफ्ट ओव्हर द विकेटने फुल लाईनचा चेंडू होता. त्याला ऑन साइडला फ्लेक केला. ऑन दी कार्पेट जातो. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केला. थ्रो देखील थोडासा वाईडिश येतोय. कीपर पासून थोडासा दूर येतोय आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात आणि पंचांनी इथे मात्र नो घोषित केलाय. या इनिंग मधील मानेन दुसरा नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर स्टेपिंगचा हा नो बॉल आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 46. नक्कीच साईड क्रीजचा आहे. क्रीजच्या बाहेरून गोलंदाजी करत असताना हे पाहिलं पंचांनी आणि गोलंदाजाला इथे मध्ये दंडित केलाय. पहिला चेंडू इथे नो हाताळलाय गोलंदाज संगमने. पाहू शकता आपण रिप्लाय. जीटीसीचं कॅमेरामॅन कौतुक केलं पाहिजे. धावसंख्या झाली धावफलकावर 46 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपला एंड बदलत असताना बॉटम हँडचा वापर करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील देखील केली आहे आणि स्वतः अमित गायकर सर फ्री हिटचा चेंडू आहे. नक्कीच अमितला देखील काल नव्हतं. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता त्यामुळे फलंदाज कोणताही वाद नसणार आहे. पुन्हा एकदा गोलंदाज संगम सज्ज होतोय. इथे मात्र हिशेब मध्ये एक्झिक्यूट केले क्षेत्ररक्षक आहे. पूर्णपणे स्वतःला स्ट्रेच करत असताना आपल्या संघासाठी मी म्हणेन 3 धावा रोखल्या तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. 47. मी म्हणजे सलगचा दुसरा फ्री हिटवर फलंदाज बाद झाला होता पण फ्री हिटचा चेंडू असल्यामुळे बाद नसणार आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 47 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते.
धावसंख्या झाली धावफलकावर 47 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र कमबॅक करत असताना संगम लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने आता मात्र पुन्हा एकदा पंचांनी ते मात्र नो घोषित केला. बीमर चेंडू हातात असताना आता आपल्याला पाहायला मिळतोय संगम गोलंदाज आणि धावसंख्या झाली या 9+1 अशी धावसंख्या ऍड केली जाते. 49 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत असताना आतापर्यंत 10 अवांतर धावा खर्च केल्या आहेत गोलंदाजी करत असताना नागाव संघाने या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील, कारण की धावसंख्या झाली धावफलकावर 49. चौथं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. 10 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज संगम स्ट्रायकिंग एंडवर आहे. अमित गायकर लेफ्ट आर्म राऊंड विकेटने इथे मात्र लॉफ्ट केलाय, व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या वाघ्याच्या बाहेर. वन बाउन्स ओव्हर द रोप आणि मिळत आहेत त्या 4 धावा. स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला अमित गायकरच्या बॅटमधून. सेमी हेलिकॉप्टर होता मी म्हणेन. पुन्हा एकदा संगम सज्ज आता डान्सिंग नाव विकेट खेळण्याचा प्रयत्न पुढे ससावून इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र दुसऱ्या धावेचा कॉल केला पण दीपक नाकारतायत. धावसंख्या झाली धावफलकावर 54 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संगम गोलंदाजी मार्ग पुन्हा एकदा सज्ज होतं. धावसंख्या झाली धावफलकावर 54. चौथं षटक मार्ग असतो. राऊंड विकेटने इथे मात्र फुल लेनचा चेंडू होता ऑन साइडला भिरकावण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट जातो. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या अटॅम्पमध्ये उचलतो. दुसरा डेंजर एंडला स्वतः दीपक जात असताना 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग मध्ये 3 विकेट आपल्याला पाहायला मिळतं अमिता आणि दीपकच्या माध्यमातून. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या झाली धावफलकावर 56 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली धावफलकावर 56 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर आहे. दीपक फुल टॉस चेंडू आहे आणि त्याला लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सरस सीमा पार येतोय षटकार. सुवर्ण संधी होती दीपक साठी पण इथून मात्र जर त्या कटआउटला हिट केला असतं दीपकने तर नक्कीच 10,000 रुपयांचं कॅश प्राइज होतं आमचे आदरणीय मुकेश पाटील साहेबांकडून. पाचवं षटक घेऊन स्वतः सचिन पाटील येतोय सेकंड स्पेल मध्ये. वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक स्लॉगरचं षटक. सचिन एक वेगळा रनअप आपल्याला पाहायला मिळतो ओव्हर द विकेटने. इथे फुल टॉस चेंडू होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर झालाय आणि अमित गायकरच्या बॅट मधून येतोय हा ह्यूज अँड मायटी 6. धावसंख्या झाली धावफलकावर या षटकाराच्या मदतीने
68 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र आपला एंड वाजत असताना गोलंदाज सचिन राऊंड द विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. इथे मात्र चेंडू टप्पा पडला, नंतर अतिरिक्त उसळी घेतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने स्ट्राईकवर आणलं जातं. 1 मिनिट मयूर. तर चला नवापाड्याचे कॅप्टन आणि अजदे संघाच्या संघाने टॉस साठी यायचंय. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असणार आहे. अजदे पक्ष आपण तर नवापाडा. ना बॅक टू क्रिकेट. तर दोन्ही संघांना विनंती असेल, नवापाडा आणि अजदे दोन्ही संघाचं संघ नाही का आपण टॉस साठी यायचंय. गोलंदाज सचिन उर्ध विकेटने आता मात्र सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर आहे दीपक. आता मात्र चेंडूला लॉफ्ट केलं, चेंडू जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये. मिळत आहेत त्या दीपक केनेला 4 धावा. धावसंख्या झाली दाफलकर या चौकाराच्या मदतीने 73 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट नाही. स्ट्रायकिंग एंडवर आहे दीपक केने. इथे मात्र फुलवलेचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या धावेचा कॉल केला डेंजर एंडला स्वतः अमित गायकर येत असताना आणि 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अमित स्वतः येत होते. स्वतःचा कॉल होता, इट्स माय कॉल. आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. रिप्लाय आपल्याला पाहायला मिळतं. जीटीसीचा कॅमेरा वर्क कौतुक करावं लागेल खरंच, कारण की खूप चांगलं कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतं जीटीसीच्या माध्यमातून. धावसंख्या झाली धावफलकावर 75 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत 4. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली धावफलकावर 75. स्ट्रायकिंग एंडवर आहे दीपक केने. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. लॉंग ऑनला भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. फर्स्ट मध्ये उचलतोय. ऑन द सम फेकी देखील व्यवस्थित होते. 1 धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 76 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. आजच्या दिवसातील आपण विचार केला तर सर्वाधिक धावा एकवटत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम बॅटिंग करत असताना गोलवली संघ. थोडस स्पीडअप करा. धावसंख्या झाली धावफलकावर 76 आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवर अमित. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केलाय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये उचलत असताना चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. झाला इथे मात्र 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर या 2 धावेच्या मदतीने 78 आणि 79 इथे मात्र टार्गेट ठेवलंय. ते म्हणजेच टीम नागाव संघासमोर. तर नवापाडा संघाचे संघ नाही इथे मात्र उपस्थित आहेत. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच असेल. नवापाडा विपक्ष आजदे. दोन्ही संघाचं संघ नाही आमच्या सादरीकरण कक्षामध्ये तिथे भाऊ पाटील सर सज्ज आहेत. टॉस केला जाईल. थँक्यू बनवतो मयूर. तर जयेश जोशी यांना विनंती करतो आपण याच्या टॉस साठी. एका बाजूला पिंटा जोशी तर दुसऱ्या बाजूला मिलिंद काळन. आजदे संघ म्हटलं तर आमचे नितीन काळन यांचा संघ. आज आपण म्हटलं तर ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण म्हणतोय. गावदेवी गिरिजा माता क्रिकेट संघ जुर्नमोलीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. टॉस साठी यायचंय. जिंकलाय आपण पिंट्या जोशीने. पिंट्या जोशी डिसिजन काय असणार आपण फक्त सांगून द्यायचंय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कारण नेक्स्ट मॅचचा टॉस झाला आणि टॉस जिंकला आपण नवापाडा संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला पिंट्या जोशी आणि कंपनीने.
जुन्या डोंबिवली गावाची शान होता रामदास शेठ पाटील. 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 होता स्वाभिमानी असा हा धर्मवीर मनात साऱ्यांच्या करून गेला घर. साऱ्यांच्या करून गेला घर. मनात साऱ्यांच्या करून गेला घर. समकार्यात नेहमीच दिन दुबल्यांचा होता तो आधार. दुबल्यांचा होता तो आधार. थँक्यू डीजे. चला बॅटिंग करणारा संघ आघाडीचे फलंदाज लगेचच जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. श्रद्धांजली चषक 2022 चे पर्व स्वर्गीय रामदासजी पुंडलिक पाटील साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सामना आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधील शेवटचा माऊली 11 नागाव आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय विजयदादा पाटील 11 गोळवलीमध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली ती गोळवली संघाने आणि त्यांनी उभारल्या त्या 78 धावा. 79 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे ते माऊली 11 नागाव या संघासमोर. नागाव आज माऊली 11 या नावाने खेळतात आणि त्यांचे पुरस्कर्ते आदरणीय श्री किरण शेठ गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. या पण आमच्या अतिथी कक्षामध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. तर आघाडीची जोडी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. कॅप्टन संघनायक माऊली 11 नागावचे सचिन पाटील आणि दुसऱ्या बाजूला टॅलेंटेड लेफ्ट हँडर रोहित पाटील. अंपायर्सला विनंती असेल आपण सामन्याला लगेचच सुरुवात करायची आहे. त्यानंतर आणखीन द्वितीय फेरीमधील सामने आपल्या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. जवळजवळ आता 3:30 वाजायला आलेली आहेत. सो आपण लवकरात लवकर या इनिंगला सुरुवात करायची आहे. अंपायरच्या भूमिकेमध्ये फयाज शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निरंजनजी सावंत. हे दोन अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. SP सुभाषजी पाटील यांना देखील आपण बघितलं. कालच्या दिवसामध्ये अनाथांची माय खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला पोरकी करून गेली. सिंधुताई सपकाळ यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. दुर्दैव अशी घटना खऱ्या अर्थानं. सामन्याला होत्या सुरुवात. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू घेऊन तुम्हाला पाहायला मिळतोय तो DK दीपक केणे. लवकर त्याचा हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. 79चं लक्ष ठेवण्यात आलं. पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली टॉप ऑर्डर मधल्या तीनही फलंदाजांनी. दीपक केणे नाबाद राहिले. 33 धावसंख्येचं योगदान दिलं 14 चेंडूंमध्ये, ज्यामध्ये 2 चौकार 2 षटकार. अमित गायकर नाबाद राहिले. 13 चेंडूंमध्ये 27 योगदान, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. तर प्रवीण वघे ज्यांनी 4 धावसंख्येचं योगदान दिलं होतं. रोहित स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडरचा अगेन्स्ट लेफ्ट हँडर बॅट्समन. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू घेऊन ऑन साइडला डीप मध्ये मिड विकेट रोहितसाठी आणि डीप मध्ये आपण बघतोय लॉंग ऑफ. पहिला चेंडू होता पाठीमागे चालला चेंडू. कदाचित बॅटची काढा होती का या ठिकाणी आपण बघितलं तर जी रिॲक्शन होती गोलंदाजाची फॉलो थ्रो मध्ये चेंडू निसटला होता त्या ठिकाणी. विकेट किपर अमित गायकर यांच्या हातामधून पाठीमागे गेला होता. धावगड्याची संधी नव्हती. पहिला चेंडू येतोय तो निर्धाव. सुरुवात दीपक केणे चांगली करतायत. अगोदर फलंदाजी मधून 33 योगदान दिलं, नाबाद राहिले होते. नॉट आउट 33 आणि गोलंदाजी मधून पहिला चेंडू येतो तो निर्धाव. शॉट फाईन लेग आतमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये, थर्ड मॅन आतमध्ये, पॉईंट सोबत कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आहे. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ, मिड ऑन आतमध्ये, तर मिड विकेट साठी या सर्कलच्या बाहेर ऑन साइडला. फुलरने ऑन साइडला फ्लिक केलाय. स्क्वेअर लेग मधून हा चेंडू गॅप आहे. पॉवर प्लेचा योग्य वापर. अकाउंट धावसंख्येचं 4 धावसंख्येने रोहितच्या बॅट मधून चौकार. ते स्क्वेअर लेगला चौकार येतो.
चौकार आणि धावसंख्येचं खातं उघडत असताना आपण बघतोय फलंदाज रोहित पाटीलला. सफल झाला पुन्हा एकदा, यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग निवडलाय आणि एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा चौकार. दोन लागोपाठचे चौकार येतात रोहित पाटीलच्या बॅट मधून. एक मिड विकेट आणि त्यासोबत एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन ऑन साइडला आता सरकवण्यात येत आहेत. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन सोबत तुम्हाला पाहायला मिळेल. मिड विकेट सध्या रोहित पाटीलसाठी. ऑन साइड भरपूर स्ट्रॉंग आहे रोहितची आणि आता ते दोन चौकार आल्यानंतर या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. फुलर लेंथ होता यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतात. आता पाठमोरे आणि क्षेत्ररक्षकाच्या अगोदर हा चेंडू सीमारेषा पार करतोय. लागोपाठचा तिसरा चौकार. पाठचे तीन चौकार येतात. चांगले बॅटिंग करतात. फुलर लेन चेंडू नक्कीच येतोय परंतु दिशा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दोन, अगोदर स्क्वेअर लेग मधून एक. धावफलक 12 वरती आपण बघतोय. षटकातील चेंडू असेल तो 5वा. लिडिंग ए संधी असेल मिड ऑफला. क्षेत्ररक्षक येतो त्याचा वाक्या बाहेर. चेंडू पडला नोमास लँड मध्ये. डीप मधून प्रवीण वगे चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत या ठिकाणी धावा मिळतात. त्या दोन प्रयत्न चांगले केले त्या ठिकाणी. बाळा यांना आपण बघितलं अर्थातच प्रदीप यांना जे मिड ऑफला होते. मिड ऑनच्या दरम्यान झेल घेण्यासाठी भरपूर धावत आले होते. 10 ते 15 यार्ड वेगाने ते धावले परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर हा चेंडू पडला. धावा मिळतात. दोन धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलं. 15.80 आस्किंग रन रेट आहे. धावफलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 14 धावा. षटक पहिला आणि षटकातील शेवटचा चेंडू. डाऊन द ग्राउंड ऑन ड्राइव्ह. सरळ चेंडू चालला कार्पेटच्या सहाय्याने. क्षेत्ररक्षक येतोय त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार. चौथा चौकार या षटकामधला. पहिलं षटक संपन्न. धावा धावफलकावरती 18 नाबाद. माऊली विलियम नागाव लक्षाचा पाठलाग करतात 79. बॉबी आमचे परम मित्र आणि नक्कीच क्रिकेटचे चाहते आहेत. नवापाडा 40+ साठी ज्यांचं योगदान नेहमीच राहिलंय. पहिलं षटक संपन्न झालंय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 18 धावा. ज्यामध्ये एक दुहेरी धाव, एक निर्धाव चेंडू आणि 4 नेत्रदीपक असे चौकार. कॅप्टन येतात आता समोरच्या एंडकडून. बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतील ते किशोर मात्रे.
मोठा गावांकडून आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये रोहितने इरादे तर स्पष्ट केलेत. नीट 61 रन्स फ्रॉम 24 डिलिव्हरीज. 24 मध्ये 61चं समीकरण आता उरलंय. 79 लक्ष पहिल्या षटकामध्ये आला, 18 नाबाद. आणि आता कॅप्टन असेल नागावचे संघनायकाच्या विरोधात संघनायक. असं बॅटल समोर कडून राईट आर्म ओव्हर द विकेटने तयार होतोय तो किशोर माथळे बॉलिंग मार्क वरती. लो फुल टॉस अंपायरचा नो बॉल चा इशारा. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमा पार 1+4. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. ही क्रिकेटपटूंची खाण, ही क्रिकेटपटूंची खाण. इथे क्रिकेट जीव की प्राण, इथे क्रिकेट जीव की प्राण प्राण प्राण. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. या ठाणे जिल्ह्याची शान कल्याण डोंबिवलीचा सन्मान. कमी गतीने हाताळला होता परंतु फुल टॉस आला आणि तो देखील वेस्ट हाय कमरेच्या वरती. अंपायरचा लगेचच इशारा आला तो नो बॉल. 5 धावा या चेंडूवरती मिळतात एक्स्ट्राच्या. धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलाय. धावा अगोदरच येत आहेत आणि त्या धावसंख्येला रोख लावण्यासाठी किशोर आला परंतु पहिल्या चेंडूवरती 5 एक्स्ट्रा. लेग स्टंपला हेलिकॉप्टर आणि लँड होईल लॉंग ऑनला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. दर्जेदार हा फटका होता. हेलिकॉप्टर शॉट. थोडा स्लाइटली ओव्हर पिच होता आणि बॉटम हँडच्या सहाय्यानं MS धोनीची आठवण नेहमीच होते. सर्रासपणे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हेलिकॉप्टरचे फटके आपल्याला आता अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळत आहेत आणि हा फटका देखील हेलिकॉप्टर लॉंग ऑनला क्लिअर करतो. 29 वरती धावफलक. 29 वरती सध्या पोहोचलेलं. एका चेंडूमध्ये धावा किती खर्च करतो किशोर तर त्या 11. कमबॅक करावं लागेल. 79चा टार्गेट 29 आतापर्यंत नागावचा. आकुटाप्याचा चेंडू लेट कट करतायत. ऑन द टोस बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि चेंडूची शर्यत लागली आणि अखेरा चेंडू सीमा पार. 4. स्क्वेअर कट करण्यात आला आणि यावेळेला आपण जर बघितलं तर बॅकवर्ड पॉइंट मधून चौकार येतोय. 3 चेंडूंमध्ये 2 चौकार 1 षटकार अर्थातच एक नो बॉल. सो 2 चेंडूंमध्ये धावा 15 खर्च करतात एकंदरीत किशोर. कमबॅक करावं लागेल. संघनायक दुसऱ्या बाजूने अटॅक करत आहेत. लॉफ केला ऑन साइडला मिड विकेटला क्षेत्ररक्षक फक्त बनेल आता प्रेक्षक. आणखी एक सचिन पाटीलचा बॅट मधून निघालेला तडाखेबंद फटका. षटकार. मिड विकेटला क्लिअर करत असताना जास्ती नंबर 33 आपल्याला पाहायला मिळाले किशोर आणि हे आक्रमण फ्रंट लेग पुढे आणलं. व्ही शेप मध्ये लॉफ्ट करण्यात आलं चेंडूला मिड विकेटच्या बाहेर. चौकार षटकार चौकार षटकार अल्टरनेट. पहिला चेंडू होता 9. सो 3 मध्ये 21 आतापर्यंत भरपूर मागणे षटक. 39 वरती मजल मारते धावफलक. आकुटप्याचा ऑन द टोस अपर कट थर्ड मॅन आणि त्यानंतर हे बॅकवर्ड पॉइंटला चेंडू चाललाय तो सीमा पार. आणखी एक चौकार.
त्याच्या बॅटमधून या दोन फक्त धावसंख्या येत असताना पाहायला मिळतात. 43 वरती ऑन साइडला आणखी एक धमाकेदार एंटरटेन करत असताना मनोरंजित करतो या ठिकाणी प्रेक्षकांना. आणखी एक षटकार सचिन पाटीलच्या बॅटमधून. इज ऑन फायर नाव. फलंदाज सचिन पाटील 6 मध्ये 30 धावसंख्येची आतापर्यंत बहारदार खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. 49 वरती धाव फलक आपण बघतोय. षटकातील एक चेंडू अजूनही शिल्लक. 31 धावसंख्येचा आतापर्यंत हे षटक. ऑफ समचा बाहेर होता. कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन आणखी एक मिळेल. धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 50. सांघिक अर्धशतक 1.5 ओव्हर मध्ये 50 धावा लगावल्या जात आहेत आणि बहारदार पार्टनरशिप पाहायला मिळते. अवघ्या 11 चेंडूंमध्ये 50. रोहित पाटील आणि सचिन पाटील मध्ये 79 लक्ष. या लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात दमदार केली. पहिल्या षटकामध्ये 18 आणि आतापर्यंत हे षटक 32. चेंडू शेवटचा होता. स्क्वेअर कॅट पॉइंटला बेधून डीप मध्ये चेंडू चला. गॅप मध्ये पॉवर प्ले सुरू आहे. मोठी गॅप आणि चेंडू सीमा पार. 4-36 से महागडं षटक राहिलं किशोर म्हात्रेचं आणि माऊली 11 नागाव. 2 षटकांचा खेळ संपन्न. पॉवर प्ले मध्ये नाबाद 54 धावा. 54. थँक्यू डिझे. अगोदर सामना सुरू होण्या अगोदर म्हटलं की 40 मिनिट्स आपण लेट आहोत आणि आता ते आयोजकांना सहकार्य करतात कुठेतरी. सचिन पाटील काय आक्रमण केलं. पहिला चेंडू नो बॉल होता. मुभा होती. चौकाराला आत्मविश्वास मिळाला आणि त्यानंतरच्या 6ही चेंडूंवरती आल्या त्या धावा एकंदरीत आपल्या समोर आल्या. त्या एकंदरीत 6 चेंडूमध्ये 31 धावा आल्या. पहिला चेंडू नो बॉल होता त्यावरती 5 आल्या. 36 हे षटक राहिलं आणि या षटकाने नेऊन ठेवलं माऊली 11 नागावला 54 वरती. चेंडू शिल्लक 18 आणि 18 मध्ये अवघ्या आता 25 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या दिवसाचा सामना देखील मला आठवला. 80 धावा उभारल्या होत्या. एदुड्डेने 81चं लक्ष असताना 2 चेंडू राखून तो सामना मात्रेपडाने ती धावसंख्या चेस केली होती. या सामन्यामध्ये लक्ष आहे ते म्हणजेच 79चं 2 षटकांमध्ये 54 धावा होत आहेत आणि 18 मध्ये आता 25चं समीकरण तिसऱ्या षटकामध्ये येतोय गोलंदाज प्रवीण वगे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा 2019चा मालिकावीरचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू. स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. पाठीमागे तळमानला एज होती. काय ठिकाणी एज असती तर कॅच ड्रॉप झाले या ठिकाणी, परंतु चेंडू तर निसटलाय. धावगण्याची त्या ठिकाणी संधी देखील नाही दिली त्या क्षेत्ररक्षकाने. लगेच चेंडूला गॅदर केलं. पहिला चेंडू तो निर्धाव. तो आपण बघतोय गोलंदाज प्रवीण वघेचा. सामन्यामधलं समीकरण 17 मध्ये 25. पलटवार होऊ शकतोय परंतु प्रवीणला डॉट बॉल सोबत आता इथे विकेट मिळवावे लागते. राऊंड विकेटने प्रवीण वगे थांबलाय. ऑन साइडला पिक केली लेंथ आणि पाठवला मिड विकेटचा वरतून. आणखी एक बहारदार षटकार रोहित मानच्या बॅटमधून. तर एका चेंडूवरती फक्त 2 धावा. 1 बॉल नो, 1 बॉल वाईड आणि सर्व रन षटकार आणि चौका. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक येतोय समोर साइड स्क्रीनचा. दीपक केडन एक सुंदर जेल टिपलाय आणि 60 धावसंख्येची पार्टनरशिप आता फोडण्यामध्ये यश. प्रवीण वगेला पहिला धक्का. माऊली 11 नागावला रोहित पाटील बाद.
केणेने हा झेल टिपला. 60ची पार्टनरशिप फोडली या ठिकाणी. सचिन पाटील अजूनही आहे 7 मध्ये. 34शी बारदार खेळी त्यांनी साकारली आहे. प्रवीणला पहिले यश 6 वरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 6 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. सामन्यामध्ये 19ची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. परफेक्ट मिडल तर झाला त्या ठिकाणी. दीपक केणे कॅच घेतले आणि सीमा रेषेवरती उभे राहिले आणि इथे षटकार आता मिळतोय तो नागावला. सचिन पाटील आणखी एक षटकार ठोकताय. त्यानंतर बॉडीचा बॅलन्स त्याचा बरोबर गेला. तो सीमारेषेच्या वरतीच त्या ठिकाणी त्याने पाय ठेवला. षटकार आता येतोय धावफलक 66 वरती. 13 धावसंख्येची गरज. ऑन साइडला पूल केला. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक पोहोचेल का डीप मधून. नो मॅन्स लँड मध्ये शॉर्ट मिड विकेटला चेंडू पडला. दीपक केणे एकाच हाताने उचलून फेक करतो स्नॅकिंग एंडला. चेंडू निसटला त्या ठिकाणी. गॅदर करण्यामध्ये अपयश आलं ते अमित गायकरला आणि धावा मिळतात त्या 2. धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलोय ते पुढे 68 वरती. आणि सचिन पाटीलच्या इनिंग मधली ही पहिली सेकंड रन तुम्हाला पाहायला मिळाली. पहिल्यांदा ते धावून रन या ठिकाणी घेत असताना पाहायला मिळाले. अगोदर रोहितच्या बॅट मधून फक्त आपण डबल बघितली होती. त्याने देखील षटकार चौकार आणि आता सचिन पाटील देखील तसं चित्र आहे. गती कमी होती. दांडीगुल. स्विच हिटचा प्रयत्न केला. मिस झाले आणि चेंडू सरळ यष्टांचा वेध घेतोय. 68-42. 68 वरती दुसरा धक्का लागलाय. सामन्यामध्ये 11 धावसंख्येची अजूनही गरज आहे आणि त्यासाठी चेंडू शिल्लक आहेत ते एकंदरीत 12. दहा चेंडू आणि 42 धावसंख्येची बहारदार खेळी. अटॅक केला असं म्हटलं जातं. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमकता तुमचा बचाव करते आणि त्या आक्रमकतेने रोहित पाटील आणि सचिनने सुरुवात केली. 2 षटकांमध्ये धावा जर आपण बघितला 54 होत्या धावफलकावरती आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील 14 आल्या. धावफलक 68 वरती पोहोचलाय. आणि आता आपण बघितलं तर गरज आहे 12 चेंडू 12 मध्ये 11 धावसंख्येची. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपण बघितला तो दीपक केणेला. किशोर मात्र दुसऱ्या षटकामध्ये आले. तिसऱ्या षटकामध्ये प्रवीण आला. तर आता येतोय तो दीपक पाटील वेगवान गोलंदाज. सरावाअभावी कुठेतरी ते आता चौथ्या षटकामध्ये येतात. गतवर्षी आपण जर 2 ते 3 वर्ष अगोदर गेलो तर दीपक पाटील एक गोळली संघाचा स्ट्रेंथ गोलंदाज म्हणून ओळखला जायचा. ठाण्याचं प्रतिनिधित्व करत असताना देखील स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये त्याने रायगडच्या फलंदाजांना नाचवलं होतं. तोच हा गोलंदाज. व्यवसायाअभावी आता क्रिकेट पासून थोडासा लांब नक्कीच आहे. सरावाअभावी तो त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये खेळतोय. चौथ्या षटकामध्ये आलाय. 12 मध्ये 11चं समीकरण. पहिला चेंडू दीपक. वेगवान चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर पाहायला मिळाला तो अमित गायकर यांचा हातामध्ये. वेग ही दीपक पाटीलची ओळख आहे. बॅटची कडा होती. फलंदाज या ठिकाणी होत आहेत ते बाद. खेळाडू वृत्तीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. बॅटची कडा घेतली आणि या ठिकाणी एज होती. सो विकेट किपरने झेल टिपला आणि स्वतःहून या ठिकाणी नयन मडवी माघारी परतता. तिसरा धक्का 68 वरती लागलाय. सामना अजूनही त्या ठिकाणी बनवू शकतो. कायम आहे. रन बॉल इक्वेशन आता तुम्हाला पाहायला मिळेल. 11 चेंडू मध्ये 11. मैदानाच्या आतमध्ये अगोदर बंटी आलेला आहे. बंटी पाटील आणि आता येतोय तो सिद्धू भोईर. डावखुऱ्याचा फलंदाज 5व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येचं समीकरण या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय विजयदादा पाटील 11 गोळवलीच्या विरोधात माऊली 11 नागाव मध्ये. असं वाटलं टाइम कुठेतरी वाचवतायत की काय, परंतु त्यानंतर केलेलं कमबॅक प्रवीण वघेने. आणि आता दीपक पहिल्या चेंडूवरती यश मिळवतोय. ओव्हर द विकेटने आला दीपक. आखो टप्प्याचा चेंडू होता. पूल केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या वाक्या बाहेर. सीमा पार जाईल. सिद्धू भोईर षटकार त्याच्या बॅट मधून.
प्रेक्षकांनी तर आदरणीय श्री मुकेशजी पाटील साहेब जे आमचे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, त्यांच्याकडून 500 रुपयाचा देखील कॅश प्राइज आहे. म्हणजे खेळाडूंना तर पारितोषिक आहेत, प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आमच्या आयोजकांकडून या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. बॅटची कडा होती, परंतु टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये येणारा चेंडू वेगवान ऑफ स्टंपचा बाहेर होता. सामन्याचं समीकरण चेंडू शिल्लक 9 आणि 9 मध्ये गरज आहे ती 5 धावसंख्येची. 74 आतापर्यंत. दीपकचे अजूनही चेंडू शिल्लक आहे 3. लेग स्टंपचा बाहेर होता आणि चांगल्या पद्धतीने चेंडूला त्या ठिकाणी थांबवत आहे. भरपूर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचले अमित. त्या ठिकाणी व्हाईट बॉल, 1 रन मिळते. धावफलक 75 वरती. सामन्यामध्ये आता गरज आहे ती 4 धावसंख्येची. पुढचे दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतील, जगणेश नवापाडा आणि आजदे. ओव्हर पिच 20 मध्ये जाईल का फ्लेक्स वरती आणि लागलाय. कार्यसम्राट माजी नगरसेवक स्वर्गीय रामदासजी पुंडलिक पाटील यांचा कटआउटला चेंडू लागतोय. सामना देखील जिंकलाय माऊली 11 नागावणे आणि 10,000 रुपयाचा पारितोषिक आदरणीय श्री मुकेशजी रामदास पाटील साहेब यांच्याकडून देण्यात येईल. ते सिद्धू भोईरला अभिनंदन. स्माइल तो देखो फेस पे अभी. व्ही शेप मध्ये हा चेंडू आणि हा सामना तर जिंकला, ही खुशी नक्कीच असेल. आणि आणखी खुशी तुम्हाला पाहायला मिळेल, आणखी आनंद तो षटकार फ्लेक्सला लागला, कटआउटला लागला. माझी कार्यसम्राट नगरसेवक ज्यांचा स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते.